सांगू नका. पण जेव्हा मी त्यांच्या त्या म्हणजे ऑफिसमध्ये बसलो, ते सगळे खानसामा उभे होते. मग आम्हाला विचारलं प्रत्येकाला काय काय हवंय, त्याप्रमाणे मग ऑर्डर झाली, मग सगळं आणलं गेलं. आणि मग त्यांनी ना तिकडे एक मोठी स्क्रीन होती समोर, ती त्यांनी ओपन केली आणि मग ते ना आमच्याशी बोलायला लागले. आणि ये ना ये मॅडम, यहाँ पे हमारा ऑफिस, म्हणजे कुठल्या तरी वेनिस. मग हे ना ह्याच्या समोर आपलं ऑफिस, मग हे ना हे लंडनच्या ह्या स्ट्रीटवरती आपलं ऑफिस आहे, असं ते सगळं सांगत होते आम्हाला. आणि मला सांगत होते की आपलं आहे. सो नाईस. आणि मग मग त्यांना असं हे करता करताना तो एजंटही बरोबरच होता. तर ते म्हणाले की माझ्याकडे खूप बाकीचे पण सगळेजण येत आहेत, कारण खूप इन्शुरन्स कंपनी मला म्हणाले. प्रोसेस करेल. सो दॅट इज द ब्युटी म्हणजे ऑर्गनायझेशनची ब्युटी, पण माझ्या एजंटचा सुद्धा जे काही विश्वास त्यांनी खूप छान केला होता तयार. व्हेरी नाईस. हॅट्स ऑफ. आणि शेवटी ना मज्जा म्हणजे शेवटी तो आम्हाला सोडायला खालपर्यंत आला. म्हणजे रिअल रॉयल माणसं असतात ना, ती तशीच असतात. खरंच सांगतो. मग बसल्यावरती मला माझे सर म्हणाले, अरे मॅडम ये तू बोल रहा था कुछ मिलेगा काय. म्हटलं सर, वी आर रिप्रेझेंटिंग दी ऑर्गनायझेशन, ती ऑर्गनायझेशन जी भारतामध्ये प्रसिद्ध. खूप छान, खूप छान. वी फील प्राऊड अबाउट दॅट. कधी व्हेरी नाही. तुम्ही हा अनुभव सांगितला ना, तसंच एक मित्र आपले होते हैदराबादचे, आणि त्यांनी आम्ही कधी कधी जॉईंट कॉल्स करायचो ना, एक ऍडवायझर दुसऱ्या ऍडवायझर बरोबर. तर ते फोर्ब्स लिस्ट मधले होते आणि 1000 crores प्लस असा ती व्यक्ती होती. आणि ती मुंबईला इथे एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये मीटिंग होती. त्यांनी माझी ती मेडिकलला मी एकदा गेलेलो, तेव्हा त्यांनी सांगितलं मित्रांनी की आप जॉईन हो गए क्या. हा होतो, तू मला हेल्प करतोय, मी तुला हेल्प करतो, असं म्हणून. असेच आहे आम्ही. मस्त मी कोट बीट घालून गेलो. म्हणजे आपल्याला हसायला येईल, पण एक रिअल स्टोरी. मी नाव नाही, पण काही खूप वर्ष झाली. आणि कोट बीट, आणि नंतर आम्ही त्या हॉटेलमध्ये बसलो. आम्ही दोघं, आम्ही मस्त मोठे प्रेझेंटेशन करून सगळं करून रेडी करून घेऊन गेलो की आता आमचं त्यांच्याकडे म्हणजे कामाला भरपूर माणसं, पण ती व्यक्ती आली एक सिम्पल हाफ चेक्सचा शर्ट घालून. म्हणजे नॉर्मल तुम्हाला वाटणार सुद्धा नाही, एवढे म्हणजे साधे. पण मी शिकलो म्हणजे ह्या लोकांकडून ना, की रिअल माणसं आणि एवढे पोलाईट आणि एवढे नमस्कार बोलण्यामध्ये रिअल. ते ना 3-4 मिनिटांमध्ये त्यांच्याकडे एक स्किल असते मॅडम. तुम्ही तर खूप जणांना पाहिलं की 3-4 मिनिटांमध्ये ते ओळखतात, पल्स ओळखतात बरोबर. आणि बरोबर आहे, इतकं बोलायला लागलं काय इकॉनॉमीमध्ये काय चाललंय वगैरे. म्हणत ह्या माणसाला तर इकॉनॉमिक्सची ते बोलत असतील आणि आम्ही म्हणजे फक्त ब्रांच मॅनेजर. पण त्यांनी इतकं म्हणजे ते आम्हाला हे दिलं. आणि लगेच मग मेडिकल कधी करायची, आणि लगेच ऍक्सेप्ट पण झाली. स्विसरीला वगैरे जाऊन ऍक्सेप्टही झाली. असंही होऊ शकतं. मस्त मस्त. मला असा प्रसंग तो आठवतोय की तुम्ही गेलात आणि कसं असेल तो अनुभव. तो तुमच्याकडे गाठीशी राहिला ना. आज ते ऐकत असतील नसतील, पण ही गोष्ट आपल्याकडे. पण असे आणखीन काही किस्सा फिमेल्स बाबतीत झाला का, की त्यांचा अप्रोच कसा होता, की एखादी व्यक्ती अशी किंवा मोठी पॉलिसी असेल किंवा काही नॉर्मली. फिमेल आपण सेलिब्रिटीज तर खूप केलेले आहे. हो ना, पण म्हणजे काही फरक आहे का, म्हणजे काही त्यांच्यामध्ये. ऍक्च्युली फिमेलमध्ये ना अजूनही तेवढं म्हणजे हे आलेलं नाहीये, म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणून ते करतात. मी त्याच्यासाठी तो जो अप्रोच आहे ना, तो अजून गेलेला नाहीये की हा ये मेरा है पोर्टफोलिओ मॅनेजर, कोणतरी दुसरा बोलतो म्हणून आपण करतोय. सो तो अवेअरनेस आहे ना, त्याच्यासाठी आपल्या फिमेल डिसिजन मेकिंग त्यांचा नसेल, कोणाचा तरी इन्फ्लुएन्स झालेला असेल. डिसिजन मेकिंग अजूनही करण्याची आपली थोडीशी. जेवढे सेलिब्रिटीज ऐकत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही तुमचे डिसिजन स्वतः करा. बिकॉज नाही कळतलं तरी कोणाला तरी तुमचे ऍडवायझर्स असतील, पण तरी तुमचा डिसिजन एक्झॅक्टली काय घेताय. एक्झॅक्टली. कारण पहिली पॉलिसी आपण जेव्हा त्यांच्या आपल्याकडे 100 पॉलिसी होती. हो, म्हणजे नाव घेतो. सॉरी, कट करू. येस. आपले एक गायक मोठे, त्यांचे गायिका, तर त्यांनी तेवढ्या पॉलिसी तेव्हा घेतल्या कित्येक वर्षापूर्वी. आणि त्या म्हणजे ब्रँड अँबॅसेडर झाल्या ना आमच्या. मग त्या पॉलिसी नंतर आपण एकत्र केल्या वगैरे, की इतक्या छोट्या छोट्या पॉलिसी एकत्र केल्या. पण जेव्हा त्यांना असं विचारलं गेलं तेव्हा ते म्हणलं की ह्याच्याशिवाय पैसे टाकू कुठे. कारण जेव्हा मला पेन्शनची वगैरे गरज लागेल तेव्हा मला तर हेच उपयोगी आहे. क्या बात आहे, खूप छान. आणि एका खूप मोठ्या माणसाला मी भेटले होते आणि मी त्यांना सांगितलं होतं, कारण त्याचं सुपरएन्युएशन फंड माझ्याकडे आलेला, की तुम्ही एक 100 crore टाका पेन्शन प्रॉडक्ट मध्ये. तेव्हा ते म्हणाले मला गरजच नाही.
की म्हणजे ते एवढं मोठं माझं एम्पायर आहे. हो. आज आपण असं बघतोय की आज त्यांना एम्पायर मधनं बाहेर काढलं. हो, तुम्हाला कळलं असेल, आम्ही नाव नाही घेत आहे, पण खरंच मोठे इंडस्ट्रियलिस्ट. जर ती पॉलिसी घेतली असती आणि पेन्शन त्यांचं चालू झालं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली. हो, मुलाकडे ही गोष्ट केस कसेऱ्या काही करायला लागलं नसतं. सो अशाही गोष्टी त्या वेळेवर ते डिसिजन घ्यायला पाहिजे. कारण ती दिसताना छोटी दिसेल पेन्शन, पण लाईफ टाइम तुम्हाला एक सपोर्ट कुशन आहे ते, आणि तुम्हाला 1 तारखेला त्याचं रिटर्न बघू नका. बरोबर बरोबर. 1 तारखेला येणार आहे, तुम्हाला माहिती की हे बाबा इतके माझे येणार आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी होईल. बघा ना, तुम्हीच आता सांगितलं की त्या व्यक्तीचं मुलगा असेल, कोणी असेल, पण कोण पेन्शन देते का नाही देते, त्यांच्या घरातून पण बाहेर काढलं गेलं. पण आणि आता कोविडमध्ये वगैरे पण आम्हाला लोकांना कळलं, कोविडमध्ये सुद्धा आपलं एकही पेमेंट आपलं लेस तेवढ्यासाठी आम्ही जायचो आणि आम्ही ते सगळं काम करायचो. म्हणजे आमच्या लेवलची लोक ही ती कामं करायची. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, मस्त. तुमचं आता तुम्ही बोलताना बोललात की सुपर अॅन्युएशनचं, तर मी एक प्रश्न, तुम्ही जे काही गोष्टी आम्ही फाइंड आउट केल्या, तर तुम्ही काहीतरी 1,000 करोड सुपर अॅन्युएशनचं काहीतरी तो फंड वगैरे तुम्ही मॅनेज, तर व्हॉट वॉज अ प्रेशर, काय होतं तुमचं, म्हणजे काही होतं का असं काही? कॉर्पोरेशन घेणार नाही की कोणाला, कारण ते घेणं उचित नाही. एक मोठं कॉर्पोरेशन ज्यांचं स्वतःचं फंड होतं, सुपर एन्युएशन फंड, ते स्वतः चालवत होते आणि त्याच्यातनं ते पेन्शन देत होते. पण त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे त्यांच्या ज्या CFO होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की हा फंड आपण सेट असाइड केला पाहिजे, कारण अदरवाईज मग जेव्हा आपल्याला लायबिलिटी येईल तेव्हा फंड नसते. सो सेट असाइड करायचं, तो कोणाकडे द्यायचं. आणि नेहमीच्या ह्याच्या प्रथेप्रमाणे सगळ्यांकडनं कोट मागितले गेले. बरोबर. सो आमच्याकडनं पण कोट मागितले गेलं आणि मग त्याच्यावरती बरंच हे होतं, कारण साधारण 5,000 करोड वगैरे त्याच्यातनं येणार. आणि मग आम्हालाही कोटेशन केलं. पण काय असतं, PNGS मध्ये हे जेस्टेशन पिरियड इज व्हेरी हाय, कारण खूप ठिकाणी ते डिसिजन मेकिंग बोर्डला जातं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वगैरे असं. तर त्यांनी ना मला एक प्रश्न विचारला, आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं, ऑल इन्शुरन्स कंपनीज, आणि त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की तुम्ही फक्त एका वाक्यामध्ये मला सांगा की मी हा फंड तुम्हाला का देतो. मस्त. तर म्हणजे त्यावेळी माहिती नाही कसं क्लिक झालं, देवाची कृपा माझ्यावर. मी म्हटलं, सर माझ्या समोर बसलेले सगळे ज्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीचं सुपर एन्युएशन फंड मी बघते, आणि जर तुम्ही तुमचा फंड जर त्यांना देत असाल तर बघा, म्हणजे आमच्याकडेच येणार आहे, चॉईस इज युअर्स. आणि मग ते चेअरमन सुद्धा उठले, मॅडम को पेमेंट कर दो. केस मला मिळाली. आणि त्या वर्षामध्ये म्हणजे मला अगदी चेअर आनंदाचा झाला असेल, पण सगळ्यांनी फोन केले आणि माझे ZM माझ्या स्टाफ बरोबर पूर्ण त्यांनी 1 दिवस घालवला. क्या बात, किती ऑनर. आणि 1 सप्टेंबरला मी टार्गेट केलं, म्हणजे 1 मार्चला करायचं ते. आणि ते एक वेगळा झील येतं. हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. मजा आली. खूप छान, खूप छान, मस्त वाटलं मला. मी तो अनुभवतोय दिवस कसा असेल त्या दिवशी संध्याकाळी. घरी तर मजा असेलच, पण तुम्हाला स्वतः आपल्याला असं स्वर्ग गाठल्यासारखं वाटतं ना, देव भेटल्यासारखं. त्यात एक मजा काय झाली माहिती, अजून एक मजा सांगते की त्यावेळी ना त्यांचं लास्ट दिवस होता, चेअरमन ते रिटायर होणार. हो. आणि त्यांचं ना ते सगळे बाकीचा स्टाफ निघून गेला, आणि मग त्यांनी त्या मॅडम आणि माझं खूप छान रिलेशन होतं. CFO म्हणाले, ऋता तू लिख ना चेक. मी म्हणते सर इतका चेक, कारण तुम्ही तो पण लिहिला, चेक पण मी लिहिला, पण त्याच्यासाठी मला मुलीला कॉन्टॅक्ट करायला लागलं किती झिरो लिहायचं. लागलं तिला, किती झिरो लिहू, कारण कसं नाही. खरंच. मित्रांनो, तुम्ही सांगा मला की तुमच्यापैकी किती जणांनी हा लिहा. अनुभव पण एक बरं वाटतं. एक वेस्ट गेला तरी चालेल, कॅन्सल चेक. पण नाही, आम्ही लावत होतो. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये, आठवते ना पूजा, आपण पण शिकलो कोणाकडून तरी की कुठला मोठ्यात मोठा चेक आला की इथे बोर्ड होता आमचा, तर इथे आम्ही असे लावून ठेवलं. ते मोटिवेशन, म्हणजे मी एकटाच बसलो तरी हा पूजा आपल्याला आलं, आपण काम करू शकतो, असं की ह्याच्यापेक्षा थोडंसं पुढे. हा, त्याच्यासाठी म्हणजे कधी कधी अप अँड डाऊन म्हटलं ना मी, तर डाऊन फील केलं, अरे काही नाही, पराग तुम्ही करू शकता. आणखी स्वतःच होतं. हो, एक्झॅक्टली. आपण करू शकतो. मस्त. आतापर्यंत आय एम एन्जॉईंग. तुम्ही एन्जॉय करताय ना? मला तसं म्हणजे एकदम सगळं मागे गेल्यासारखी जर्नी केल्यासारखी ना. ऍक्च्युली ते तसंच झालं पाहिजे, म्हणजे महत्वाचं. तर तुमच्या 37 इयर्स मध्ये तुमच्या
37 इयर्सच्या कारकिर्दीमध्ये कोणती केस तुमची सर्वात जास्त काय म्हणू शकता डीपेस्ट इमोशनल इम्पॅक्ट तुमच्यावरती झाली असे काही सांगू शकाल एखादी म्हणजे छोट केस असेल किंवा काही इन्सिडेंट्स असेल? कोल्हापूरला जेव्हा मी होते म्हणजे मी मेन्शन करू शकते, कोल्हापूरला मी डीएम क्लब कन्व्हेन्शन माझं चालू होतं. ओके. एजंट्स मोठ्या हॉटेलमध्ये सयाजी इंटरनॅशनल 5 स्टार हॉटेल, आणि ते ना म्हणजे ते कन्व्हेन्शन संपलं 3:30-4 पर्यंत जेवण झाली, आणि ते जेवण झाल्यानंतर ना तो एक माझा एजंट 2 व्हीलरवर घरी चालला, आणि तो घरी चालला असतानाच त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो ऑन द स्पॉट गेला. ऑन द स्पॉट गेल्यानंतर म्हणजे सगळेच एजंट तिथेच असल्यामुळे सगळ्यांनी मदत वगैरे केली, त्याला घरी जाऊन वगैरे पुढची मदत. पण जेव्हा आम्ही त्यांचं रिव्ह्यू पोर्टफोलिओ बघितलं त्याचं करायला गेलो की पॉलिसीज किती आहेत, तेव्हा त्याच्याकडे 7 पॉलिसी होत्या आणि 7ही पॉलिसी लॅप्स कंडिशन. आणि त्यावेळी जे काय म्हणजे फील मला आलं, त्यानंतर मी खूप काय काय केलं त्याच्यावरती, इन्शुरन्स ऑन युअर ओन लाईफ. बरोबर. एजंटचं कारण स्वतःच तुम्ही करा, म्हणजे लोकांसांगे तत्वज्ञान तसं झालं. तर त्यानंतर मग स्टाफनी आम्ही सगळ्यांनी पैसे काढले, एजंटनी कॉन्ट्रीब्युट केलं, आणि मग आम्ही त्या फॅमिलीला दिलं. पण जर एजंटचं जर पॉलिसीज नसतील तर म्हणजे हे सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की फक्त पॉलिसी घेणं इम्पॉर्टंट नाहीये, कन्सिस्टंटली त्याचे प्रीमियम पेमेंट करणं सुद्धा गरजेचं. इन्शुरन्स एजंटना मेसेज द्या ना तुम्ही. इन्शुरन्स एजंट मेसेज जे आपण बाहेर लोकांना सांगतो की तुम्ही स्वतःचं प्लॅनिंग करा, रिटायरमेंट प्लॅनिंग करा, मुलांसाठी करा, सो हे आपल्याला पण ऍप्लिकेबल. पहिलं तुमचं सेल्फ रिव्ह्यू तुमचा खूप महत्वाचा आहे. सो तुमचाही पोर्टफोलिओ आधी बघा, कारण तुम्ही इतके फिरत असता, सो तुम्ही पण प्रोन आहात. माझ्या एजंटनी आणि स्वतःची पॉलिसी दाखवा की माझंच 25 लाखाचा इन्शुरन्स आहे. सो इन्शुरन्स महत्वाचा आहे. मीही काढतोय आणि माझं मी एवढा प्रीमियम भरतोय जो मला कधी कधी परवडत नाही, पण तरी मी भरतो, प्रायोरिटीने भरतो, कारण हे इम्पॉर्टंट आहे. सो हे तुम्ही तुमचं जर दाखवलं तर तुम्हालाही त्याचा खूप उपयोग होतो आणि क्लायंटवरती इफेक्ट पडतो. क्लायंटवरती इफेक्ट आणि स्वतःच बघा, फॅमिली त्याला दाखवण्यासाठी पण नाही, नुसतं स्वतःसाठी सुद्धा आहे. सो सेल्फ इन्शुरन्स ऍडवायझरनी घेतलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जरूर आता हे ऐकत असाल, सगळे इन्शुरन्स ऍडवायझर्स, डेव्हलपमेंट ऑफिसर्स, माझी जे काही कंपनीचे कुठल्या वेगवेगळ्या कंपनीचे, माझं मॅडमनी सांगितलं तसं की सिन्सिअर रिक्वेस्ट राहील की तुम्ही तुमचं स्वतःचा इन्शुरन्स पहा, आत्ताच पहा, आणि ते इनफोर्स आहे का पहा. जसं यांनी सांगितलं की ती व्यक्तीची पॉलिसीज 7 होत्या पण लॅप्स होत्या, तर तुम्ही स्वतःच्या पॉलिसीज पण बघा, बिकॉज चॅरिटी बिगिन्स एट होम आपण म्हणतात तसं. सो नाईस, प्लीज बघा, आणि जरूर तुम्हाला काही कमेंटमध्ये जर वाटलं तर तुमचा अनुभव असेल तर जरूर लिहा. सो दॅट कुड बी अ इंटरॅक्टिव्ह, आनंद होईल आम्हाला. चांगलं सांगितलं. पण स्मॉल स्केल, आता तुम्ही असं पण झाले, पण कधी कधी असं पण होतं की पॉलिसी होती पण एकदम छोटी होती, आता एक नाही घेतली, लॅप्स होती. दुसरी असं पण आहे की पॉलिसी घेतली, माझी पॉलिसी आहे पण ऍडिक्वेट नसते. असा पण अनुभव असेल तुम्हाला, म्हणजे आपण जेव्हा म्हणजे बायकोनी सांगितलं असेल किंवा अरे हे काय आलंय, असं झालं कधी? कसं असतं की बहिणीची एजन्सी घेतली किंवा मेवण्यांनी घेतली, मेवण्यांचं जास्त असतं. हो, ऐकायला असतं सगळे मेवणे नो ऐका, तर मेवण्यानी एजन्सी घेतली म्हणून घेतो, पण ते नीड बेस्ड प्लॅन का नाही? म्हणजे घ्यायचीच असेल तर मग आणि विचारलं जातं मग तुला लाईव्ह हव्यात ना, सो मग मिनिमम सम ॲश्युअर्ड किती आहे? 50,000. अरे पण 50,000 मध्ये माझं काय होणार आहे? आणि मग जेव्हा त्याच्याकडे खरंच दुसरा कोणीतरी प्रोफेशनल एजंट किंवा ऍडवायझर येतो आणि तो म्हणत असतो की आपण बसूया एकदा सर, मला प्लॅनिंग करायचं, तेव्हा म्हणत नाही माझ्याकडे आहे ना पॉलिसी. बरोबर. सो वेदर 50,000 इज वर्थ तर नाहीये ना, तर ते तसं न करता मला असं वाटतं प्रॉपर प्लॅनिंग. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. काय आता लॅक ऑफ, मी तेच प्रश्न 2-3 असे केले होते, पण एखादा आहे असा पण मजेदार किस्सा, काही अनएक्सपेक्टेड मोमेंट्स ड्युरिंग द फील्ड व्हिजिट्स ऑर क्लेम्स, असं कधी आलेलं आहे तुम्हाला? सांगू शकाल? अनएक्सपेक्टेड म्हणजे काही वेळेला, सॉरी, पण आपण एक मजेदार म्हणून म्हणतो की फजिती पण झाली असेल आपल्याला कधी, एखाद्या गोष्ट असं होतं कधी आपल्या सगळंच काय आपल्याला माहिती असतं असं नाही, किंवा स्टेजवरती तुम्ही कधी तुम्ही एवढे काही गोष्टी केल्या, काहीतरी असे मजेदार किस्सा काही असेल का तुम्ही? एक फील्डवरचा असला तर, नाहीतर असंच कुठला तुमच्या कारकिर्दीमध्ये? बद्दल किंवा इन्शुरन्स बाबतीत तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर जसं आपण म्हणलो ना की 3 आपल्या अत्यावश्यक गोष्टी आहेत आयुष्यासाठी, म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. रोटी कपडा मकान. रोटी कपडा मकान, आणि चौथं येतं ते आयुर्वेद.
हो. आयुर्विम्याला पर्याय नाही. म्हणजे काहीही आपण म्हटलं की माझ्याकडे खूप ऍसेट आहे, खूप पैसा आहे, तरीही इन्शुरन्स हा प्रत्येक माणसाला घेतलाच पाहिजे. ऍक्च्युली जेव्हा नॅशनलायझेशन झालं ना, तेव्हा त्यामागे उद्देशच हा होता की पॉलिसी इन एव्हरी पॉकेट. म्हणजे ज्याला इन्शुरन्सची गरज आहे सर, तर मला असं वाटतं की मरण हे म्हणजे सगळ्यांना येणारच. मरण पद कोणी घेऊन आलं नाही, त्यामुळे इन्शुरन्स इज मस्ट प्रत्येकाला. पण तो प्रत्येकाने आपल्या नेटवर्थ प्रमाणे तो इन्शुरन्स घेतला, ना की जे एजंट आपल्याला सांगतात तसं इन्शुरन्स. ओके. पुढचा प्रश्न आपण ओके फर्स्ट क्लास. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे इन्शुरन्स रोटी कपडा गरजांमध्ये रोटी कपडा मकान अँड इन्शुरन्स हे पाहिजे. व्हेरी नाईस. पण असं कधी आलेलं की मला इन्शुरन्स नकोच आहे, असं तुम्ही जाऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही आणि मग अशी व्यक्ती किंवा कन्व्हिन्स झाली, अगोदर नव्हतीच आणि कन्व्हिन्स झाली, असा काही अनुभव आहे? अनुभव आहे की आधी असं म्हटलं होतं की नाही मला नकोच, किंवा कोणी वाढवलं एवढं होतं ते तुम्ही काहीतरी सांगून ते तर नॉर्मल होत होतं. ते खूपच म्हणजे ह्याच्यामध्ये झालेले खूप केसेसमध्ये. कारण जेव्हा मॉरल हजार्ड रिपोर्ट लिहिण्यासाठी जातो तेव्हा आमच्या लेवलचं जेव्हा असतं तेव्हा तो समेश्वर जास्त असतं, म्हणजे तो माणूसही नेटवर्थ जास्त असतं, तेव्हाच आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो. बरोबर. सो अशा वेळी जाताना कधी कधी आपल्या ऍडवायझरनी तेवढं बघितलेलं नसतं की हा किती देऊ शकेल. पण कधी कधी ऍडवायझरही थोडंसं दबून जातो की ह्याचं फोर्ब्स मध्ये नाव आहे, तर मग ह्याच्याकडे किती आपण मागायचं आणि आपल्याकडे म्हणजे पास होऊन येईल का ती केस. तर तुम्ही आधी सजेस्ट तर करा, प्रपोज करा, त्याच्याशी डिस्कशन करा आणि त्यांनाही त्यांची वर्थ कळू दे. कारण त्यांच्या नंतर आपण हे देणार आहोत इन्शुरन्स, ते नसतील तर, आणि असतील तर मॅच्युरिटी मिळणार आहे. सो पैसे कोणाला नको आहेत. म्हणजे 1,000 करोड जरी असलं तरी त्याला 2 करोड आपण दिले तर त्याच्यात पण कोणी नाही सांगितलं आणि कन्व्हिन्स झालं असं कधी झालेलं आहे? हो हो, बरेच केसेस झाले. त्याचं काही ट्रिगर पॉइंट काय होता की तुम्ही जसं मगाशी सांगितलं सांगू शकला नाही नीट, म्हणजे ऍडवायझर ना नीट पोहोचू शकला नाही, मे बी त्याच्यावर बर्डन होतं. तर ते ऍक्च्युली कोर टच करायला पाहिजे आपण कस्टमर्स. कोर काय असतं तर त्याचे कोर मेन असतात त्यांची मुलं, तर त्यांच्या एज्युकेशनसाठी किंवा त्यांच्या फर्दर लग्न असेल किंवा अजून खूप काही असतात. म्हणजे आता तर तुम्ही बघितलं ना तर डेस्टिनेशन मॅरेज मध्ये भरपूर म्हणजे येतो. हा, आणि नंतरचं म्हणजे अगदी ते हनीमून पॅकेज पर्यंत आई वडिलांनाच करावं. फुल. सो आता त्याचं तेवढं खूप वाढलंय आणि 1-2च मुलं असतात, त्याच्यामुळे आपलं जे काही आहे ते आपण सगळं त्यांच्यासाठी करतो. तर ते जेव्हा आपण कन्व्हिन्स करतो तेव्हा त्याचा उपयोग होतो. सो नाईस. व्हॉट डज सक्सेस मीन टू यू नाव आफ्टर रिटायरमेंट? तुमच्या रिटायरमेंट नंतर म्हणजे तुमच्यासाठी काय असं सक्सेसच्या हिशोबाने सांगू शकाल? सांगू शकेन मी, कारण म्हणजे आता परवा मी एअरपोर्टवर गेले होते, नागपूरला चालले होते आणि माझ्या बरोबर माझे वडील आणि बहीण होते आणि ते म्हणताच म्हणाले आता दिदीचं कोणी भेटायला. सो मी पाय टाकला आणि आपले 2 म्हणजे माझ्याच ऑर्गनायझेशन मधले 2 प्रोटोकॉल ऑफिसर मला समोर भेटले. मॅडम घरात धावत आले आणि म्हणजे आय वॉज ऑल्सो सो हॅपी की त्यांना खूप 3-4 महिन्यांनी मी भेटले. सो मला वाटतं की ही माझ्याकडे जी आहे ना ती माझा ऍसेट आहे, ऑनगोईंग आहे. तर काल मी विजा ऑफिसला गेले, युकेचा विजा माझा आता रिन्युअल साठी आहे. तर तिथे गेल्यावरती एक म्हणजे डेव्हलपमेंट ऑफिसर, एक धिप्पाड डेव्हलपमेंट ऑफिसर, माझे 6-5 वगैरे असणारे सगळ्यांमधनं मला ते समोर दिसले आणि ते असं धावत आले आणि पाया पडले माझे आणि सगळ्यांच्या देखत, आणि मला आज गुरुपौर्णिमा मॅडम, आज तुम्ही भेटलात तर मी खूप खुश झालो. सो हे पैशाने विकत मिळणार नाही, म्हणजे दिस इज सक्सेस. मला ते म्हणजे काय आहे ना, ते इतकं आत्मा आलं आणि म्हणे आपको किसने रिटायर किया, मला बघून म्हणाले. तर तेही म्हणलं हा बरोबर, आपको बरोबर समजा की मॅडम को कैसे खुश करना है. खूप छान. सो हे जे एक्सपिरियन्स आहेत ना, हे मला वाटतं हे सक्सेस आहे माझं, असं मला खूप जाणवतं. वा. तुम्ही पुन्हा समजा तरुण वयात, आता पण तसं चुकीचा शब्द घातलाय, हे काय कोणी मागे गेला तर हे कट असं म्हणूया. ओके. तर स्वतःला कोणता सल्ला म्हणजे द्याल? हा अनुभवानंतर सल्ला तुम्हाला पाठी बघत असाल, अरे हा सल्ला त्यावेळेला म्हणजे पाठी बघितलं तर उपयोगी पडेल, हे प्रत्येकासाठी उपयोगी येईल म्हणून विचारलं मी. तुमच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? म्हणजे
मार्केटियर म्हणून जर तुम्ही मला विचारलं की काय इन्शुरन्स मध्ये होतात तर काय सल्ला, आणि मग इंडिव्हिज्युअल ऍज अ पर्सन म्हणून तुम्हाला काय सल्ला लाईफचा? म्हणजे जे मी 2000ला मी ब्रांच मॅनेजर झाले, ती मी 87 झाले असते तर LICचा अजून मी काहीतरी सेवा करू शकले असते. म्हणजे माझं मार्केटिंगचं जे काही कौशल्य आहे ते मी पणाला लावलं असतं अजून. सो ते एक मला असं वाटतं की अजून करायला म्हणजे हरकत नव्हती. लाईफ मध्ये असं म्हटलं तर असं खूपच शिक्षण रोजच शिकतो आपण, म्हणजे ते काही ना ऑनगोईंग प्रोसेस आहे. पण मला असं वाटतं अजूनही थोडंसं मुलींना जास्त वेळ देता आला असतं तर, कारण असं आहे की आता ते इतके बिझी आहेत दोघी की आता त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मला जावं लागतं. बरोबर. सो असं वाटतं की काहीतरी थोडंसं राहून गेले, पण आता मी त्याचं जे काय आहे व्हेरी नाईस. तुम्ही हे ऍडमिट करताय आणि आता हा प्रश्नाद्वारे ऍटलीस्ट समजतं. आणि ते ऍडमिट करते, पण ते तर होणारच आहे, पण म्हणून मी करिअर सोडणार नाही. पण मी आता असं विचार करते की कमीत कमी नातवंडांना तरी आपण वेळ देऊया, ते आपण करू शकतो. खूप छान, खूप छान. तुमच्या मुली बघतायत तर तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल सांगा? त्यांना माहिती आहे की मम्मा इज अवर रोल मॉडेल, त्यांचं नेहमी म्हणणं असतं. येस, तरी त्यांना सांगा ना, काही मेसेज द्या. म्हणजे हेच दोघींनाही की त्यांच्याकडे लक्ष द्यायला मला एवढा वेळ मिळाला नाही. पण मोठी माझी मुलगी आहे, ते तिला तर म्हणजे नक्की ते जाणवलंय, आणि म्हणून ती बरोबर तिच्या 2 सेशन मध्ये जेव्हा मुलं घरी येतात तेव्हा तिने बरोबर ती ऍडजस्ट करून ठेवलं तिचं शेड्यूल, आणि त्याप्रमाणे ती मुलांना वेळ देते. म्हणजे जे माझ्याकडनं थोडंसं राहून गेलं ते ती देण्याचा प्रयत्न करते. सो सगळ्या प्रत्येक लेडीजना हे आहे की जे जे येत आहेत करिअरमध्ये, कुठलंही करिअर करताना थोडंसं त्यांना म्हणजे घरातनं जरी ते वर्क फ्रॉम होम असेल तरी त्यांच्याकडनं कधी काही गोष्टी राहून जातात. पण ठीक आहे, आपण दुसऱ्या पद्धतीने काहीतरी त्याची, असं होणार नाही की आपण अगदी म्हणजे हे केलं नाही म्हणून हे केलं असं होत नाही. पण जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करा, कारण आपल्या नंतरची जनरेशन सुद्धा डेव्हलप होणं खूप गरज आहे. कारण जे आईने व्हॅल्यूज दिल्यात ना त्या मी मुलींना देऊ शकले. आता मुलींनी करतात ते द्यायचे आणि म्हणजे देत आहेत त्या. सो आय एम व्हेरी हॅपी. सो नाईस. आईबाबांविषयी काय सांगाल तुम्ही, तुमच्या आईबाबांच्या विषयी? आईबाबांविषयी इथपर्यंत तुम्ही आलात आणि म्हणजे मेसेज असेल तर आईबाबांची पुण्याई आहे की मी आज तुमच्या समोर बसून ह्या पॉडकास्ट करते. सो नाईस. आईने जर एवढा सपोर्ट केला नसता, म्हणजे लहानपणी तिची जी शिकवण होती म्हणजे तिचं एकच असायचं की तुम्ही शिका, कारण हेच आपलं ऍसेट आहे. एज्युकेशन इज युअर ऍसेट, आणि ते कोणी नोबडी कॅन स्नॅच इट, नोबडी कॅन टेक. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बाकीची जी सगळी तुमची स्वप्न आहेत ना त्याच्यानेच पूर्ण होणार. आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये म्हणजे मी सोडले तर 3 डॉक्टर आहेत आणि भाऊ आहे पायलट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही आहे आज घरामध्ये 10 डॉक्टर्स आहेत आणि 5 पायलट्स, तर ह्या सगळ्याची समृद्ध आहे. हा समृद्ध आहे. तर हे सगळं आहे ना, हे माझ्या आईला सगळं त्याचं श्रेय जातं. सॅल्यूट टू माय मदर. आईंसाठी मेसेज द्या ना. आईंना, आई आता नाहीये पण तरी त्यांच्याशी बोललात तरी हिशोबांनी, म्हणजे डायरेक्ट तुम्ही, म्हणजे आई थोडं तुझे उपकार, तुझ्यामुळेच आज आम्ही आहोत. तू नसतीस तर मला असं वाटत नाही की मी इथे बसू शकते. सो स्वीट, सो स्वीट. बाबा ऑफकोर्स, बाबांसाठी पण मी म्हटलं सेपरेटली बाबांचा मेसेज असा बघूया म्हणून म्हटलं. बाबा खूपच स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे मे बी मी पण बाबांवरती जास्त आहे. स्ट्रॉंग झाले, स्ट्रॉंग ऍडमिनिस्ट्रेटर झाले, आणि त्यांनी जे काही व्हॅल्यूज टाकले, कारण पैशांशिवाय तर काही झालंच नसतं. बिलकुल. त्यांनी जो काही सपोर्ट दिला, म्हणजे आईनी बाकीचं दिला आणि बाबांनी फायनान्शियल सपोर्ट दिला, ह्याच्यामुळे आज आम्ही 5ही जण एक समृद्ध असं जीवन जगतो. वाव, त्यांचे खूप उपकार. सुपर. आणि तुमचे बेटर हाफ गाणारे, त्यांच्यासाठी मेसेज लिहा. ते माझ्यावरती नाराज होतील, अरे माझ्याविषयी काय बोलले नाही. असं की त्यांनी एवढं म्हणजे मार्केटिंग मध्ये जेव्हा मला जेव्हा सांगितलं की तुम्ही मार्केटिंग मध्ये अपॉइंटमेंट झाली तुझी ब्रांच मॅनेजर, तेव्हा मी ह्या तिघांनाही समोर घेऊन मी त्यांच्याशी बोलले होते. क्या बात आहे. की हे मार्केटिंग, कारण काही वर्षापूर्वी तेही माझ्याच बरोबर काम करत होते, म्हणजे आमचंही लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की मार्केटिंग काय असतं. पण त्यांचा अतिशय सपोर्ट, आणि त्याच्यामुळेच मी करू शकते. त्यांच्या सपोर्ट शिवाय म्हणजे शक्यच नाही. सो स्वीट, सो स्वीट. आणि दोघंही मार्केटिंग मध्ये असल्यामुळे बऱ्याचशा त्याच्या आयडिया मी घेतलेल्या आहेत. अच्छा, ते पण ना? ते पण म्हणजे दुसऱ्या कंपनीत होते, दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये होते. ही वॉज झोनल हेड इन मार्केटिंग. सो त्या ह्याचा पण मला फायदा झाला, आणि विन विन सिच्युएशन जे काही आहे ते त्याच्यामध्ये आमचं दोघांचाही सहभाग असल्याशिवाय असं होऊ शकतं. सो नाईस, सो नाईस. आता एक
आपण थोडंसं एंडिंगकडे वेगळ्या राऊंडमध्ये जाणार आहोत, पण एक प्रश्न असा आहे की व्हॉट इज द मेसेज यू वॉन्ट टू गिव्ह टू एव्हरी क्लायंट इन इंडिया अबाउट इन्शुरन्स? सगळे जे कोणी पाहतायत त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल, तुम्ही सांगाल तर? कस्टमर्ससाठी एक सल्ला असेल की पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा, ज्यांच्याकडे ऑलरेडी पॉलिसीज आहेत. नॉमिनेशन आहे का बघितलं पाहिजे, कारण आता नॉमिनेशन तुम्ही मल्टिपल नॉमिनेशन करू शकता, जसं तुम्ही बँकांमध्ये करताय तसं. दुसरं पर्सेंटेज मध्ये तुम्ही नॉमिनेशन सॉरी, परत एकदा सांगाल का? हा प्लीज. कस्टमर्सना जो आपला पोर्टफोलिओ तो आधी रिव्ह्यू करायला पाहिजे. आणि म्हणजे माझी एक रिक्वेस्ट असेल की जेव्हा रिन्युअल असेल किंवा जेव्हा तुमचं डेट ऑफ म्हणजे बर्थ मंथ असेल, असं एखादा मंथ ठेवा जेव्हा तुम्ही पोर्टफोलिओ तुमचा रिव्ह्यू करा. प्रीमियम वेळेवर भरा. परफेक्ट. नॉमिनेशन चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण ड्रायव्हल क्लेम्सचं प्रमाणही खूप वाढलंय. आणि जेव्हा टायटल ओपन होतं तेव्हा सक्सेशन आणि हा लिगल सगळं हिट जे आहे त्याच्यामधनं बाहेर यायचं असेल तर नॉमिनेशन वरती भर द्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऍड्रेस तुमचा जो चेंज होतो तो तुम्ही अपडेट करणं खूप गरजेचं आहे. सो ऍड्रेस अपडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक पॉलिसीला ना आजच तुम्ही जे तुमचे बँक डिटेल्स ते देऊन टाका, म्हणजे जे तुमचे मॅच्युरिटी मध्ये मिळणारे जे पैसे ते तुम्हाला डायरेक्ट चांगलं होत जाईल. कारण आता LIC सारख्याच बऱ्याच ऑर्गनायझेशन मध्ये असं आहे की सगळ्यांनीच डिजिटली सगळे संपन्न झाले, ऑनलाईन सगळं होत आहे. सो तुमचं जसं तुम्ही सगळे अकाउंट डिटेल्स वगैरे पण अपडेट करून घ्या. बिलकुल. या 3-4 गोष्टी, आणि तुम्हाला ना तुमचं जसं वर्थ वाढते ना तसं इन्शुरन्सचं वर्थ पण वाढवायचं. इन्फ्लेशन प्रूफ तुमचा प्लॅन कारण इन्फ्लेशनचं पीठ करायचं असेल तर इन्फ्लेशन पेक्षा 2-3% तरी आपल्याला जास्त मिळालं असं घ्यायलाच पाहिजे. आणि ते प्रॉडक्ट घेताना तुम्हाला अपग्रेडेड जे येतात प्रॉडक्ट त्याच्याकडे तुम्हाला जावं. बिलकुल. कारण आपण बघतो ना मॅच्युरिटी जेव्हा घेतो त्यावेळेला अरे मी थोडेसे जास्ती केलं असतं तर बरं झालं असतं, पॉसिबल असं म्हणतो आपण, पण ते तेव्हा थोडंसं स्ट्रेच करायचं. सो परत तेच इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. ऍब्सोल्युटली. सगळ्यांचा भाग आहे. तुमच्या अचिव्हमेंट्स, अवॉर्ड्स तुम्हाला एवढे मिळाले आहेत तर त्याच्याविषयी आम्हाला काही सांगाल का? म्हणजे कसा अनुभव होता, कुठले आणि कसे? म्हणजे कसं ते मगाशी मी म्हटलं तसं 15 दिवसांनी रिव्ह्यू होतात तसं, पण आमच्याकडे इन्सेंटिव्ह स्कीम सारख्या येतच होत्या. म्हणजे फॉर द मंथ असेल, 15 डेज असेल, मे बी फॉर 3 म्हणजे क्वार्टर असेल, फॉर इयरली अशा पण होत्या काही स्कीम्स. तर कुठलीही स्कीम आली ना मी माझ्या मार्केटियर्सना घेऊन बसायचे की म्हणजे आपण आता कसं स्ट्रॅटेजी करूया आज डे 1 पासून, की आज फ्लोट झाली आहे 30 दिवसासाठी आपण काय करू शकतो. कारण हे जे मला असं वाटतं की हे जे ऍडिशनल पैसे जे मिळणार आहेत ना मला अदर दॅन सॅलरी, हे मला माझ्या स्पाऊसला द्यायचे, माझ्या मुलांना द्यायचे, कारण त्यांच्यामुळे मी इथे कॉन्सन्ट्रेट करते. बरोबर. आणि ही त्यांना मी सवयच लावून टाकली होती. तर त्याच्यामुळे अशा काही स्पर्धा होत्या म्हणजे आपल्या डोमेस्टिक मध्ये असं होतं की ज्याच्यामध्ये माझे सगळेच्या सगळे म्हणजे 2323 ब्रांच मॅनेजर क्वालिफाय झाले. आणि आय वॉज द ओनली डिव्हिजन की सगळ्या झाल्यात म्हणजे क्वालिफाय झाले. सो असं स्ट्रॅटेजी जर आपण केली ना तर स्ट्रॅटेजी बेस आपलं होऊ शकतं. आणि मी तर म्हणजे प्रत्येक कुठलीही कॉम्पिटिशन मी केली नाही असं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे नॉर्मली त्या जशा कॉम्पिटिशन येतात ना तसं तसं आपण अचिव्हमेंट कडे इयरली अचिव्हमेंट कडे जातो आणि ते साध्य होतं म्हणजे, कारण ते आपण पिरियडिकली आपलं होऊन जातं. व्हेरी नाईस. PMGS मध्ये असताना मला म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती सिंगापूरला, तिथे मी क्वालिफाय झाले होते. आणि माझे मॅनेजिंग डायरेक्टर जे नंतर IRDA वर पण होते त्यांनी स्वतः माझी म्हणजे काळजी घेतली होती, बिकॉज आय वॉज द ओनली लेडी मेंबर. जनश्री विमा योजना वगैरे ज्या आमच्याकडे काही सोशल सिक्युरिटी स्कीम्स होत्या त्याच्यामध्ये मी चांगलं काम करू शकतो. त्याच्यामुळे मला ठाण्यामध्ये ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा ठाणे गौरव पुरस्कार मिळाला. आणि जे राजन विचारे आमचे खासदार आहेत त्यांच्या ट्रस्ट तर्फे सुद्धा त्यांनी मला म्हणजे अवॉर्ड दिलाय. आणि अवॉर्ड मिळाला एक मस्त शाबासकी असते.
मिलिंद क्लॅप करा मॅडम साठी. आमची बघा छोटी टीम तुमच्यासाठी. येस येस येस. पण कधी ना असं म्हणजे अप्रिसिएशन कधी हवंच असतं आणि ते पुढच्या काही म्हणजे ज्या संधी येणार आहेत त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची अशी उमेद वाढवत. वा वा वा. थँक्यू. खूप छान मस्त. तुम्ही मगाशी बोलता बोलता मला वाटतं त्याच्याविषयी जरा सांगा ना. तुम्ही ई बुक म्हणालात तर कुठल्या सब्जेक्ट वरती तुम्ही म्हणाल? म्हणजे आता मी त्याच्यावर खूप जास्त सांगू नाही शकणार. टेक्निकल लिहिते. ओके. ऍक्च्युली मी इंडिपेंडंट डायरेक्टर साठी मी म्हणजे क्वालिफाय झाले. त्यांची एक्झाम असते. ओके ओके. कॉर्पोरेट अफेअर्सची, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. आणि आता प्रत्येक लिस्टेड कंपनीमध्ये 1/3 जे आहेत ना मेंबर्स, नॉन एक्झिक्युटिव्ह मेंबर्स, ते इंडिपेंडंट डायरेक्टर क्वालिफाय झालेले असायला हवेत. बरोबर. असं आता नवीन नियम आलाय. राईट. तर त्याप्रमाणे मी ती एक्झाम क्लिअर केली आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये तर इतकी वर्ष काम केलेलं असेल, तो एक्सपिरियन्स आहे. तर आता मी ऍप्लिकेशन अप्लाय करायला सुरुवात केली. एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आहे, त्याचं डेटा बँक, त्याच्यामध्ये माझं नाव इन्क्लूड झालं. सो पुढच्या करिअरचं म्हणजे मी असं बघते पुढे की आपल्या एक्सपिरियन्सचा कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण आपण विन विन झालं पाहिजे. बरोबर. आणि त्याचं मॅक्झिमम एज 75 आहे. तर माझ्याकडे बरेच दिवस आहे की तेव्हा मी माझा एज नो बार. एज इज नो बार. एज इज एक्झॅक्टली. त्याचाही मला म्हणजे फायदा होईल असं वाटतं. तर त्याच्या अनुषंगाने मी काही कोर्सेस केले होते म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सोशल मीडियामध्ये कसं जायचं, AI वरती झालंय. अरे वा. सो ह्याच्यामधनं मला त्यांनी ते ई बुक आणि टेडेक्स टॉक्स त्या 2 गोष्टीमध्ये म्हणजे मी प्रयत्न करते पुढे करण्याचा. वा वा. आज तुम्ही मला हा एक्सपिरियन्स दिलाय पॉडकास्ट. नाही मस्त मस्त. पुढे गोइंग व्हेरी वेल. खूप छान. मस्त मस्त. थँक्यू. आणि आता आपण दुसऱ्या राऊंड कडे वळूया, ज्याला आपण म्हणतो एक रॅपिड फायर राऊंड. आता आपण खूप प्रश्न आणि असे विचारले आणि थोडंसं आपण लाईट मोड वरती जाऊया. तर तुम्ही तयार आहात? सोपे सोपे म्हणजे 1 वर्ड मध्ये तुमची आवड निवड काय असेल, म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचंय तुम्ही कसे आहात, तुमच्या आवडी काय आहे असं म्हणून. येस. ओके. तर पहिला प्रश्न असा की तुम्ही म्हणजे पर्सनॅलिटी असते ही मॉर्निंग पर्सन, नाईट पर्सन, कामाच्या बाबतीत असू शकतात. तुमच्या बाबतीत काय, मॉर्निंग की नाईट? नाईट. नाईट. लेट नाईट, मिड नाईट? किती वेळ लागू शकते. हो. झोप मला खूप कमी आहे. वा वा. टी और कॉफी तुम्हाला आवडतं? कॉफी. कॉफी प्रिफर. वा वा वा. तुम्ही जॉगिंग म्हणा किंवा चालायला जात असाल तर हिल्स किंवा स्नीकर्स? स्नीकर्स. स्नीकर्स ऑफकोर्स. अर्थात कॉमन सेन्सचा प्रश्न पण घातलाय आम्ही. बीच और माउंटन्स तुम्हाला काय आवडतात? बिकॉज आय एम फ्रॉम गोवा. म्हणजे पणजीला माझं घर आहे त्याच्यामुळे. वा. काय सगळंच मस्त. खूप छान. तिथे कोण असतं? मिस्टर तिकडे. मस्त. वा वा वा. बीच माउंटन तुम्ही सांगितलं. तुम्ही इंट्रोवर्ट की एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी? एक्स्ट्रोवर्ट. सेल्सला, मार्केटिंगला मनामध्ये काही ठेवत नाही, जे काही आहे ते सांगून टाकायचं. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि विसरून जायचं, सांगायचं आणि तिथल्या तिथे विसरायचं. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. समर और विंटर कुठलं आवडतं? अर्थात आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे वेगळं आहे. सध्या लंडन मध्ये जास्त असते त्यामुळे विंटर अजिबात आवडत नाही. तेव्हा मला लेकीकडे जाता येत नाही. हा प्रश्न बरोबर होता तुम्हाला. येस समर. स्वीट जेवण की स्पायसी जेवण आवडतं तुम्हाला? कसं म्हणजे आता गोवावाली आहे त्यामुळे फिश आवडतं. फिश आलं की येस थोडस स्पायसी चालतं. पण डेझर्ट वगैरे आवडतात? मला स्वीट मध्ये म्हटलं तर म्हणजे पुरणपोळी पासून काही खाऊ शकतो. पण तरी स्वीट मध्ये काय आवडतं तुम्हाला? पुरणपोळी. पुरणपोळी. वा वा वा. तुम्हाला कॉल करायला आवडतो का टेक्स्ट करायला आवडतो? आजकाल व्हॉट्सअप. मला ना कॉल करायला जास्त आवडतं. हॅपी बर्थडे म्हणण्यापेक्षा म्हणजे मेसेज पेक्षा फोन करून त्याला बोललं ना की खूप आनंद. व्हेरी नाईस. पर्सनल कनेक्ट होतं. एक्झॅक्टली. रेन और सनशाईन म्हणजे अर्थात सनशाईन. व्हेरी नाईस. तुमचा कुठला ड्रीम जॉब आहे का किंवा होता म्हणा, आता तुम्ही काम केलेलं पण असं काहीतरी होतं का की तुम्हाला पॉलिटिशियन व्हायचं होतं? ऐका पॉलिटिशियन व्हायचं होतं पण ऐका पण अजूनही काही वेळ गेली नाही. नाही बिलकुल. त्याच्यामुळे अजूनही मी होपफुल आहे. वा वा वा. पण मला आवडेल म्हणजे. आम्हाला विसरू नका. नाही कुठेही उभे राहिलं तरी. छान छान. तुमचा फेवरेट कलर? फेवरेट कलर इज ग्रीन. ग्रीन आवडतो. आज आपण घातला नाही.
आपल्या टेक्निकल गोष्टीसाठी म्हणून. येस येस येस, यू लाईक इट. ग्रीन. व्हेरी नाईस. तुमची फर्स्ट सेलिब्रिटी म्हणा, कोण तुम्हाला आवडत होतं लहानपणी आणि आता? कपिल देव मला खूप आवडतं. वाव. एनी पर्टिक्युलर रिझन्स? काही म्हणजे त्यांचं क्रिकेट आवडायचं म्हणून की? क्रिकेट खूप आवडायचं, कारण बाबांमुळे क्रिकेटचं सारखं चालू असायचं. वा. आणि मग ते मुलांमध्येही आले आणि आता माझी नातवंडही खेळतात, त्याप्रमाणे तो एक वारसा चालू झालाय. पण कपिल देव माझा ऍज अ लीडर, म्हणजे ऍज अ कॅप्टन, मस्त. तर ती मॅच्युरिटी वगैरे वेगळीच. खूप छान. गाणी आवडतात तुम्हाला? गाणी ऐकायला? म्हणजे नवऱ्याने गायलं तर मलाच ऐकायला लागतं. वन ऑडियन्स तरी पाहिजे. पण तुम्ही स्वतः गाता? पण नाही, बिलकुल नाही. कधी प्रयत्न नाही. आज करणार का? नाही, बिलकुल नाही. आम्ही प्रत्येकाला विचारतो ना मी असा. छान पॉडकास्ट चाललंय तर ते म्हणजे ह्या बाईला हे येत नव्हतं तर का ट्राय केलं, हिने इन्शुरन्सच विकावं. तुम्हीच सांगितलं किशोर कुमार म्हणजे मिस्टर ते गातात, त्यांना आवडतं. आनंद होईल सांगायला की माझी 2 नातवंड आहेत ना, ती सगळी किशोर कुमारची, म्हणजे अगदी नखरेवाली पासून गातात. वा. आणि ते काय, ते किती छोटे आहेत तुम्ही म्हणा? 6 वर्ष आणि एक 11 वर्ष, 10 वर्षाचा. तो काल नीले नीले अंबर पे गात होता. म्हणजे ते आजोबांबरोबर त्यांच्या ते रक्तात आलंय. क्या बात आहे. पुढच्या पिढीकडे गेले असं. वा वा वा. ते काम मी त्यांच्यासाठीच ठेवलंय. खूप छान. लहानपणी कुठली मूवी तुम्हाला असं मोटिवेशनल कुठली वाटली, आवडती लहानपणी? तुम्ही बघायचं का? म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हटलं तर लगान मी निदान 25-30 वेळा तरी वेगळ्या वेगळ्या ग्रुप एजंट्सना घेऊन बघितलं. हो, छान. भगवान मी खूप, कारण ते मोटिवेशन होतं. हो, आपण रिटायरमेंटसाठी तेच आपण बघत होतो किंवा सांगत होतो. टीम कशी तयार करायची. आणि आमिर खान म्हणजे ग्रेट, आणि ते खूप सुंदर, म्हणजे मला ते सगळं खूप आवडलं. भगवान आपल्यासाठी पेन्शन प्रॉडक्ट विकताना आपल्याला ते खूप चांगलं, त्यामुळे ते म्हणजे टच होतात असं. बिलकुल बिलकुल. आणि कुठलं ऍक्टर ऍक्ट्रेस मध्ये आवडते असे कोण आहेत का तुमचे सेलिब्रिटी आत्तामध्ये? अमिताभ बच्चन. अमिताभ, व्हेरी नाईस. शाहरुख खान आवडतो. वा वा, खूप छान. खूप जास्त आवडतो. हो. शाहरुख खानची देखिए, म्हणजे त्याच्यामध्ये जो काही एक ऑरा आहे ना, तो काहीतरी वेगळाच प्रश्न. किंग खान. सुपर. आणि ऍक्ट्रेस ह्याच्यामध्ये कोण आवडतं तुम्हाला? ऍक्ट्रेस मध्ये मला आलिया भट खूप आवडते. वाव. ऍक्टिंग म्हटलं तर मूवीज बघता तुम्ही? दीपिका. हो, खूप बघतो. खूप छान, खूप छान, मस्त. आधी तर असं होतं की दर शुक्रवारी नवीन रिलीज झालं. अरे वा. एक हे होतं म्हणजे सो नाईस. खूप छान. वन वर्ड टू डिस्क्राईब युअर सेल्फ. एका शब्दामध्ये अवघड आहे, पण तरी सुद्धा आपण असं म्हटलं तर तुम्ही स्वतःला फ्रॉम पर्सनॅलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा ओव्हरऑल काही काय सांगाल? म्हणजे तर माझ्या डोक्यामध्ये सारखं असं असतं की आय शुड बी द बेस्ट मदर, आय एम द बेस्ट लाईफ, असंच डिस्क्राईब. आय एम द बेस्ट. म्हणजे तुमची इच्छा तीच असते, मॅनिफेस्टेशन त्याच डायरेक्शननी असतं. सुपर, मस्त, मजा आली. ही राऊंड मध्ये काय एकदम 100 मार्क्स झाले तुमचे, पूर्ण मार्क्स, एकदम मस्त, छान. आता मला जस्ट विचारायचंय बघा, यू फील अबाउट दॅट पर्सन. ओके, कोणी? वॉरेन बुफे, बेस्ट इन्व्हेस्टर. व्हेरी नाईस. अमिताभ बच्चन, बेस्ट पर्सन. शाहरुख खान, बेस्ट ऍक्टर. प्रियंका चोप्रा, सॅवी. व्हेरी नाईस. मदर टेरेसा. असं नाव घेतलं पीसफुल, मला वाटलं बापरे. ओके, मदरली फील होत. सो नाईस. रतन टाटाजी. हो, बेस्ट पर्सन. सुपर, बेस्ट पर्सनॅलिटी. व्हेरी नाईस. तुमचे कोण रोल मॉडेल्स होते लहानपणी? इंदिरा गांधी. वाव, खूप आवडायचे. आणि मला असं वाटायचं की मला, म्हणजे मी चालायचे, बोलायचे तुम्ही तसेच इंदिरा गांधी सारखं करायचे. म्हणजे आता मी तसं बघा, लहानपणी तुम्हाला कनेक्टिंग द डॉट्स म्हणजे हे प्रश्न आणि सगळे पूर्ण ऐकला पॉडकास्ट, तर मी तरी असं समजतो की आय कम टू नो द पर्सन, जवळून ऐकायला मिळते, बघायला मिळतं. खूप छान, मस्त, आयकॉन होते. खूप छान. लॉर्ड कृष्ण.
कृष्णा म्हटलं की असं प्रेम वगैरे असं छान असं सखी म्हणजे राधा आणि हे प्रेम करणार असं व्हेरी नाईस, असं छान म्हणजे चित्र असं समोर उभं राहत. ट्रू, ऍब्सोल्युटली. आणि ओव्हरऑल सखा म्हणजे असं म्हणता येईल असं. हो, आणि मी त्याच्याबरोबर माझं नाव पण घेतो, पराग नेसरीकर. स्मार्ट बॉय पूजा आहे समोर, पण तरीही कट करायला नको ना. पर्सनॅलिटी ऑन अ सिरियस नोट, पर्सनॅलिटी खूप छान आहे आणि प्रोफेशनलिझम हो. सो पण म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही अजून काही खूप चांगलं करू शकता. खूप जण म्हणतात इन दिस म्हणजे इंडस्ट्री यू आर ऑन द टॉप, पण तरीही म्हणजे मला असं वाटतं की तुमच्यात अजून खूप काहीतरी आहे की जे बाहेर यायचंय. ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू, जरुरी आहे. आणि आमच्या शो विषयी काय सांगाल? द एपीएन पॉडकास्ट शो. म्हणजे हे जे वातावरण तुम्ही तयार केलंय ना, ते म्हणजे ते लगांसारखं वातावरण झालं की एक काहीतरी काम करतोय, एक काहीतरी करतोय आणि अशी एक टीम केली आहे. एक्झॅक्टली. आणि जो म्हणजे तुमच्या दोघांमधला जो काही संवाद आहे तो खरंच खूप छान आहे. म्हणजे आपण का असं चांगलं काम करू शकतो तर जेव्हा आपली म्हणजे सहचारिणी पण ती छान असते. बिलकुल. त्याच्यामुळे ते करू शकते. आणि ही खूप सुंदर आयडिया आहे जी आहे कोणाला बोलवायची आणि त्यांना बोलतं करायची. आणि त्याच्यामुळे कारण पुढच्या माणसाला ह्याच्याबद्दल माहिती मिळत खूप माहिती की जी अदरवाईज आपण ऐकत नाही. म्हणजे रील्स वगैरे बघण्यापेक्षा जर हे काही बघितलं तर आपल्या लाईफमध्ये नेहमी चेंज एक्सपेक्टेड आहे. सो नाईस. पराग, यू आर डुईंग अ फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच. आमच्या ऑडियन्ससाठी मेसेज द्या ना. द एपीएन पॉडकास्टचे आमचे खूप ऑडियन्स आहेत आणि ते नेहमी रेग्युलर हा शो बघत असतात आणि कमेंट्स लिहित असतात. तर त्यांच्यासाठी तुमचा मेसेज की, आणि जरूर अपील करा आपल्याला आपला शो पण बघून देत. आणखी एपीएन पॉडकास्ट शो म्हणजे आज जो मला एक्सपिरियन्स आलाय तो हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. कारण आपण खूप बघतो की युट्यूब चॅनल खूप आहे, पण एक क्लास असणारा आणि काहीतरी मेसेज देणार असं हे शो आहे. जे सेलिब्रिटीज आणतात ते मला वाटतं खूप म्हणजे चूज करून आणतात आणि त्याच्यावरती रिसर्च केला जातो. म्हणजे नुसतं आणायचं, बसवायचं आणि शो करायचं असं नाहीये, जे काय माझ्यावरनं कळलं. कारण माझ्याशी आपण किती वेळा 2-3 वेळा बोलल्यानंतर आपण सो असे चांगले शोज असतात त्याला आपण ते पुढे आणायचे असतात. कारण आपल्याला त्याचा फायदा आहे, कारण आपण ते चांगलं वाचत राहतो आणि वाचनाशिवाय आणि ऐकण्याशिवाय तर दुसरा मार्ग नाही. त्याच्यामुळे आपल्याला पण समृद्ध करायचं असेल तर अशा शोजना तुम्ही करताच आहात. पण मला असं वाटतं की अजूनही तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला पण सांगितलं तर त्याचा नक्की फायदा होईल. खूप छान. आणि जरूर कमेंट्स त्यांना लिहायला जरूर आग्रह करा की काही चांगलं वाईट काही आहे तुम्हाला लिहायचं आणि ते करणं गरजेचं आहे. कधी कधी काही गोष्टी आपल्याला आवडतही नाही, त्याही सौम्य शब्दात आपण सांगू शकतो की ज्याच्यावरती आम्हाला इम्प्रोवाइज करू शकतो आणि त्यांच्या टीमला काही करेक्टिव्ह ऍक्शन घेता येते. कारण शेवटी आपण नेहमी घडत असतो, ते तुम्ही तुमच्यासारखी लोकच घडवत असतात. आणि आम्ही समृद्ध आहोत. आमचा शो जो चांगला समृद्ध आम्ही फील करतोय किंवा हे सगळं आमच्या जे ऑडियन्स आहे ऑडियन्समुळे. कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय त्यांनी काही करेक्शन सांगितलं आम्ही पुढच्या वेळेला काहीतरी करतो. सो थँक्स टू ऑल. तुम्ही सजेस्टही करा की अजून तुम्हाला कोण हवंय. अगदी. सो त्याच्यामध्ये अजूनही आपला शो आणखी चांगला. हो खरंच. सो सगळ्या प्रेक्षकांचं एकदम आभार, अभिनंदन. चांगलं ते शो बघ. येस. आणि बघा जरूर कमेंट्स लिहा. आता शेवटचे काही 2-4 प्रश्न घेऊया आपण. आपण रविशंकर प्रसाद सरांचे मी ते परवा भेटलो तर त्यांच्याविषयी सांगा ना. काही तुमचा अनुभव म्हणा किंवा तुम्ही जे ते एवढे ते आले होते. आता आपण बघूया, त्यांना आणण्याचा प्रयत्न करतोय आपल्या शोवरती. पण खरं तर एक ब्रांच मॅनेजरला रिजनल मॅनेजर मार्केटिंग पर्यंत पोहोचणं काही गरज नसते, कारण मध्ये खूप लेअर्स आहेत. पण कधी कधी काही व्यक्तींना आपण जोडले जातो ना. म्हणजे परत तसंच की सगळ्या हॉलमध्ये मी एकटी लेडी आणि मी नेहमी बेस्ट आणि अचिव्हमेंटमध्ये मी नेहमी फर्स्टच असायची. सो फेलिसिटेशन सुरू झालं की ते म्हणायचे अरे ऋता खूप लाव, कारण त्यांना माहिती असायचं की माझं पहिलं फेलिसिटेशन.
सो त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की पहिल्यांदा सांग की ऋताचा अर्थ काय आहे. तर मी म्हटलं सर ऋता मीन्स ऋत म्हणजे सत्य आणि ऋता म्हणजे जी सत्य बोलते ती ऋता. तर म्हणे अरे मार्केटिंग में चलेगा क्या. म्हटलं चल रहा है ना सर क्योंकि मैं फर्स्ट हूँ. सो अशी आमची ओळख झाली आणि मग नंतर म्हणजे त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर. म्हणजे असं मुलींवर कसं करतात बरोबर. म्हणजे मी कधी काही चांगलं काम केलं ना तर आरएमच्या सेक्रेटरीत पण मला फोन यायचा की सर वॉन्ट्स टू टॉक. क्या बात. आणि मग लोकांनाही असं वाटायचं की म्हणजे एवढं काय आहे की एवढं मॅडमशी एकदम नातं झालंय. पण म्हणजे आज सर रिटायर होऊन पण मला वाटतं 7-8 वर्ष झाली असतील पण अजूनही कम्युनिकेशन आहे आमचं म्हणजे पर्सनल हे आहे. आणि तेही ठाणेकर झाले खूप छान. तोही एक आहे. पण एक व्यक्ती म्हणून ना त्यांच्याकडनं खूप शिकण्यात खूप कारण त्यांनी म्हणजे बिहारमध्ये वगैरे काम केले की ज्या म्हणजे छोटे छोटे ब्रांचेस किस्से किती आम्ही ऐकत होतो. किस्से म्हणजे समृद्ध करणारे. खरंच जेव्हा ऐकतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की अशा सिच्युएशन मध्ये आपण हे करायला पाहिजे. चॅलेंजेस आहेत म्हणजे मार्केटिंग मध्ये कसं ना रोजच चॅलेंज आहे. इथे बोलू शकणार नाही पण काही गोष्टी सगळ्या नाही शेअर करू शकत की म्हणजे तर पण सरांचा एवढा सपोर्ट असायचा. सो त्या ग्रेट पर्सनॅलिटीच्या बरोबर मी काम केलं म्हणून आज मी इथे येऊ शकले असं मला वाटतं. मस्त सुपर खूप छान रोल मॉडेल्स. आणखीन आपले एजंट्स कम्युनिटीमध्ये ऍडवायझर्स कम्युनिटीमध्ये कोण 2-3 ज्यांच्याशी आठवण येते म्हणा असे खूप जण असतील पण काही सांगण्याचे असतील तर 2-2 ओळी किंवा काही सांगू शकलात तर नावं घेऊन असतील तर काय हरकत नाही. ते काही आपण एडिट पण करू. पण काय आहे ना कशा कोणाला एखाद्याचं नाव घेतलं दुसऱ्याला माझं का नाही घेतलं मॅडम म्हणजे असं कारण ही गोष्ट प्रेम करणं घेतलं पण मी परागचं नाव घेऊ शकते कारण इकडे मी समोर घेणारं कोणी नाहीये. पण असं कारण सगळी माझी मुलं आहेत म्हणजे सायली चांगली की अबोली चांगली असं विचारलं तर मला सांगता कारण दोघी माझ्या आहेत. त्यामुळे असं कोणी एजंटचं नाव सांगता येणार नाही की म्हणजे कोण सांगलं. मी फक्त कशासाठी म्हटलं की अनुभवाच्या हिशोबाने अरे ते मस्त होतं कारण त्यांनी असं एक किस्से म्हणून 2-3 किस्से जर असतील तर शेअर करायला. पण मला तसं नाव नको घ्या पाहिजे तर असं कधी कधी नावाने असं आपण घेतो. एक एजंट आहे की ज्यांचे नंबर ऑफ पॉलिसीज खूप करतात मे बी मोर दॅन 5,000. सो त्यांची स्ट्रॅटेजी एक वेगळी असते की एक माझे एजंट आहेत पाटील म्हणून कोल्हापूरचे. त्यांनी मला कस्टमर मीटला बोलवलं आणि जेव्हा मी हॉलमध्ये गेले ना तर 3,000 लोक ऑलरेडी भरलेली होती. म्हणजे मी म्हणाले 11 बोकड कापले मॅडम. म्हटलं काय बोलताय म्हणजे काय सांगताय काय आणि ह्याला काही कस्टमर मीट म्हणतात. तर म्हटलं काय कोणाचा वाढदिवस नाही सगळ्या कस्टमरला मी बोलवले. तर ते एकेका वर्षामध्ये ना असेच 3,000-4,000 पॉलिसी करायचं आणि म्हणजे अगदी सरपंच स्पेशालिटी काय होती असून सगळे तिकडे हजर. त्यांची काय स्पेशालिटी होती की जेणेकरून एवढा त्यांचा नेटवर्क असेल म्हणजे रोज काम ना सतत काम म्हणजे सकाळी ते 8 वाजता घर सोडायचं डबा घेऊन जिकडे मिळेल तिथे थांबून डब्यात घ्यायचं. आणि त्यांची मिसेस म्हणजे ती फार शिकलेली नव्हती पण ती पूर्ण बॅक ऑफिस बघायची आणि एका कोल्हापूरच्या जवळच्या एका खेड्यामध्ये राहायचे. काय म्हणता. आणि तिकडनं ते एवढं प्रवास करायचं. सो ती तुम्ही काय पाडळीकर पाटील हे जे 3,000 म्हणाले पण म्हणजे त्यांचं ते असं होतं आणि त्यांना सांगितलं मला आज 100 पॉलिसी पाहिजे तर 100 पॉलिसी तुमच्याकडे येणार. म्हणजे मी त्यांना एकदा सांगितलं होतं की जीवन आरोग्य म्हणजे हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्ही 100 पॉलिसी आज करा. तर त्यांनी 3 दिवसांमध्ये 100 पॉलिसी केल्या. ती जी म्हणजे ग्रीप होती कस्टमरवर मानलं पाहिजे ते म्हणजे काहीतरी एक वेगळंच. व्हेरी नाईस. खूप जण असं सांगता येणार नाही कारण एवढं किती जण असतील. 50,000 तुम्ही म्हणाले ऍडवायझर्स पटेल आहेत जे ना एवढे आजारी आलेले आपल्या शोला इतकं आजारी असताना पण किती करू शकतो. मी म्हणाले हॉस्पिटलमध्ये बघायला गेले तरी मॅडम ये टाइम में MDRT करू. म्हणलं अरे वो सब छोड मी तुझे देखणे आहे की ऑपरेशन हुआ है. सो अशी ही लोक आहेत की जी म्हणजे एकदम तुम्हाला पण मला स्पेशली म्हणजे आता तुम्ही बोलता बोललात पण तुम्ही त्यांना भेटायला गेलात. सो ही पण नाही कारण ते रिलेशन आहे ते आणि तुम्ही ठेवलंय. असं कोणाचं नाव घेणं म्हणजे असं नाही सगळेजण येतील म्हणतील मॅडम मला वाटलं मी तुमचं सगळ्यात लाडका. पूर्ण आपल्याला वेगळा पॉडकास्ट शो नाव घेऊन असे करू शकतो. पण मी जरूर डेफिनेटली म्हणजे खूप हा शो ऐकताना म्हणजे किंवा आता विचारताना प्रश्न पण तुमच्याकडे अनुभवाचा एवढा भंडार आहे म्हणजे
आणि प्लस कनेक्ट जो आहे ऍडवायझर्सचा, तर त्याच्याकडून आम्ही जेवढा प्रयत्न करायचा आम्ही प्रयत्न केला. आशा करतो की आपल्या सगळ्यांना जे कोण इन्शुरन्स फील्ड मधले असतील त्यांना हा आवडला असेल. प्लस दुसरे जे काही क्लायंट्स, परत माझा एकच परत राऊंड तो प्रश्न येतो की विमेन्ससाठी तुम्हाला एक शेवटचा मेसेज आपल्याला क्लायंट्स जे कोणी आहेत विमेन्स त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आणि मग आपण हा शोची की आपल्यावरती कुटुंबाची जबाबदारी असते असं मला वाटतं. महिला म्हणजे फ्रॉम इन्शुरन्स पॉईंट ऑफ व्ह्यू असेल किंवा नॉर्मल पण तुम्ही ऍज अ विमेन टू विमेन मेसेज फायनान्शियली इंडिपेंडेंट. कारण काय माहितीये ना की आपली स्वतःची जी वर्थ आहे ना ती तुम्ही ओळखायची शिका. की जी आपण म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की मी काय आहे. म्हणजे शिक्षित असो, अशिक्षित असो, नोकरी करणारी असो, वर्क करणारी हाऊसवाईफ असो, हाऊसवाईफ पण खूप काम करत असते ना, ती पूर्ण ती जबाबदारी घेत असते. सो आपल्याला कधी कमी लेखू नका. आपली वर्थ आहे ना ती आपण स्वतःच ती क्रिएट करायची असते. सो म्हणजे इन्शुरन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये म्हटलं तर माझी वर्थ आहे. म्हणजे मी जर नसले तरी नक्की आपल्या कुटुंबाला त्याचा फरक होणार आहे. तर स्वतःची वर्थ ओळखा आणि स्वतःला ना डेव्हलप करा. आता कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. सो मला वाटतं की प्रत्येक दिवस हा आपला असायला पाहिजे. आणि तुमच्यावरती कुटुंबाची पूर्ण जबाबदारी. जी मुलं घडतात ना ती सगळी आपल्यामुळे घडतात. आपली एक मोठी जबाबदारी आपल्याला वरनच दिलेली आहे देवाने असं म्हणूया. ती जबाबदारी आपण पार पाडूया व्यवस्थित. कारण पुढची जी आहे ना जनरेशन ती अशीच छान व्हायला पाहिजे. जसं आपल्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं तसं आपण पुढची घडवायची. आणि इन्शुरन्स मध्ये इज मस्ट. परत सांगते फंडामेंटल नीड आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आयुर्विमा. आयुर्विम्याला पर्याय नाही आणि आपल्याला पर्याय नाही. जोपर्यंत आपण घरात नाही तोपर्यंत कुटुंब आपलं चालू शकत नाही. हे ओळखा, आपली वर्थ ओळखा. बरोबर. आणि विमेन्ससाठी तर एक बाई तर पूर्ण घराला असे कनेक्ट केल्यासारखी ती कनेक्ट बाळ आहे. म्हणजे ती आहे तेव्हाच घर. एक्झॅक्टली. तर ती वर ती स्ट्रेंथ आहे. फायनान्शियली इंडिपेंडेंट ती झाली तर सगळे जण सुखी राहतील. हा मेसेज मोठा मेसेज आहे. म्हणजे एजन्सीमध्ये पण किती पैसा आहे. खरं. आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. किती तुम्ही बाहेर जाता, किती लेडीज तुम्हाला. जरी लेडीजचे आपण इन्शुरन्स काढलं ना तरी इमेन्स पोटेन्शियल आहे. साईड इन्कमची आजकाल गरजच आहे. गरज नाहीये मिस्टरांकडे की मला पैसे द्या काही खर्च. आपण आपलं इंडिपेंडन्स करू शकतो. तुम्ही विमेन्स एजंट पैकी एखादा कुठला किस्सा आठवतोय तुमच्या समोर? आता तुम्ही नावं घेतली असे खूप असतील पण म्हणजे जे बलाढ्य बिझनेस म्हणा किंवा केलाय तुम्ही असे तर खूप जण आहेत. मला पण माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. पण तरी या मोमेंटला काही आठवतो का की किस्सा कुठला किंवा कुणाचा? नाव नको पण. हा म्हणजे असं खूप आहे. एक आता आमच्या कोल्हापूरची एक एजंट आहे की जे स्वतः काम करतात. कारण कोल्हापूरमध्ये पुरुष प्रधान संस्कृती. म्हणजे जेव्हा मी तिकडे गेले ना तेव्हा मला आधी खूप त्रास झाला की एक लेडी मार्केटिंग मॅनेजरला कसं ऍक्सेप्ट करायचं. मला आधी ते माझ्या ह्याच्याप्रमाणे मला त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागलं. सो ती तिकडे खूप चांगलं काम करते. म्हणजे मागच्या वर्षी तिने 4 करोड पेमेंट इथे ती काम करते. म्हणजे खरं डबल ऍक्च्युअली हॅट्स ऑफ म्हणायला पाहिजे. तुम्ही म्हणाला म्हणजे असेही एजंट आहेत की ज्या स्वतः काम करतात. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. स्काय इज द लिमिट. ऍब्सोल्युटली. जस्ट गो ऑन. मस्त. सो मित्रांनो, आपण पॉडकास्ट आता बघताय. आतापर्यंत आपण खूप प्रश्नांची उत्तरं ऐकली ऋता मॅडम त्यांच्याकडून. आणि आपण असे बोलत खूप वेळ राहू शकतो आणि असे किस्से भरपूर आहेत. पण सांगितल्याप्रमाणे एक एक नावाने किस्से सांगणं बरोबर नाही, कारण कोणाला तरी आणखीन बेचारे हर्ट होईल. मला प्रत्येकाचा अनुभव आहे. हा बरोबर. पण एवढंच की आमचा प्रयत्न असा होता की ऍटलिस्ट तुमच्यासमोर काही नावं म्हणा किंवा काही गोष्टी आल्या तर समजा तुम्हाला याच्यातून काही मदत झाली, मोटिवेट झालात आणि काही शिकायला मिळालं तर नथिंग लाईक इट. सो थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही आमच्या शो मध्ये आलात आणि सगळ्या म्हणजे प्रश्नाची उत्तर एकदम भरभरून दिली आणि मन मोकळेपणाने दिली. सो थँक्यू सो मच. हा एपिसोड आपण म्हणूया की पहिला एपिसोड, पण पुढे आपण जरूर कधी आणखी कुठल्या टॉपिक मध्ये असेल तर आपण जरूर नक्की भेटूया. कारण खूप खूप काही गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ज्या आपण काही गोष्टी एडिट करून बोलत असतो, पण दॅट विल बी हेल्पफुल टू देम इन डिफरंट प्रोग्राम आणि प्लॅटफॉर्मवरती. सो मित्रांनो, थँक्यू.
आणि आपण रजा घेऊया आजच्या एपिसोडची आणि पुढच्या एपिसोडला आपण परत भेटूया, दॅट इज पुढच्या फ्रायडेला. थँक्यू सो मच. विसरू नका तुमचे कमेंट्स खूप महत्वाचे आहेत, तुमचे लाईक्स, आणि तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि तुमचा सपोर्टनी आम्ही आणखीन पुढे जाऊ. आणि मॅडमनी सांगितलं तसं पण की कुठलेही गेस्ट तुम्हाला जे आवडतात तर जरूर सजेशन मध्ये द्या, की आम्ही प्रयत्न करू त्यांना अप्रोच करून. तुमचे पण कोणी गेस्ट असतील जे सेलिब्रिटी टाईप काही स्पेशलाइज स्किल असेल तर जरूर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही त्यांना इथे बोलू आणि लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचू. सो थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. इट्स माय प्लेजर. येस येस. बाय. एकदम फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स. मला एक अख्ख्या ह्याच्यातलं आवडलं ते तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं तुम्ही म्हणालात. आणि बघा कसं मला माहिती नव्हतं, मला त्याच्यावरती विश्वास आणखीन बसला, ऐकलंय वगैरे पण आणखीन अंडरलाईन केल्यासारखं. त्याच्यामध्ये जे काही आहे ना ते फक्त तुम्ही एक्सपिरियन्स केलं तर पुढे जाऊ शकता. जरूर. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण करू शकतो. मस्त. पण आज खूप मजा आली. मजा आली ना. आणि हे वातावरण खूप छान. हो, मध्ये जरा टेक्निकल ब्रेक झाला तो आपला, पण ठीक आहे. इट्स ओव्हर. मॅनेज. हो ना. युअर अर्धांगिनी पूजा एवढा सपोर्ट आहे. एपिसोड हिट होणार. आणि ऑफकोर्स मिलिंदजी त्यांनी शांतीनी बसून त्यांनी ते सपोर्ट करतात. या गोष्टीसाठी ना टीम वर्क इज. आणि लीडर बद्दल काय बोलू. नाही तुम्ही कारण हा एक्सपिरियन्स ही लोकांच्या मध्ये राहून आलेला आहे की वर्ष शिकतो ना आपण, लोकांकडून आपण शिकतो, परत तिथून आपण परत काहीतरी देतो. आय एम ऑल्सो लर्निंग. प्रदान हे चालू. पण आय रिअली एन्जॉय. प्रश्नाला काही ओके ना. एकदम व्हेरी नाईस.